नमस्कार. टाटा नॅनो प्रस्तुत होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनरी पेठे ज्वेलर्सच्या या भागात. मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. आता आपण आहोत मुलुंडमध्ये. श्री केसरी मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि गेली 25 वर्ष अत्यंत उत्साहामध्ये या गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना होते आणि मग सगळे मिळून खूप छान पूजा अर्चा करून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. अशा या मंडळातल्या आज कोणत्या वहिनी पैठणी पटकावणार ते बघणार आहोत. म्हणजे या मंडळातल्या वहिनी जिंकणार की त्या मंडळातल्या. पण आता सुरुवात करूया आजच्या भागाला. या सर्वांना भेटूया, पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि सुरू करूया आजचा भाग. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. नाव सांगा. नाव श्रुती बोडस. हां. राणा श्री वल्लभ अपार्टमेंट. आणि तुमच्या मंडळाचं नाव? श्री केशरी मित्र मंडळ. यांचं रोपमहोत्सवी वर्ष आहे 25वा. हां. आणि केशरी मित्र मंडळ स्थापना 1987 साली झाली. मग या मंडळाच्या गणपतीत किंवा गणेशोत्सवाच्या कालावधीत तुम्ही सगळ्या सहभागी असता काय? हो, आम्ही इथे सर्व सहभागी होतो. हां. आणि इथे सार्वजनिक उपक्रम राबवले जातात, त्यातही आमचा सहभाग असतो. स्थानिक कार्यक्रमात आमची मुलं सहभाग घेतात. त्यावर्षी ब्लड डोनेशनचा कॅम्प आहे आणि अंध व्यक्तींचा ऑर्केस्ट्रा आहे इथं. अरे वा, म्हणजे हे वेगळेपण आहे. वेगळेपण आहे इथलं. आणि सर्व देखावे सर्व इथले कार्यकर्ते स्वतः करतात, कोणी प्रोफेशनल आर्टिस्ट नसतो. जोरदार आहे. जो देखावा उभारलाय तो संपूर्ण 25 वर्ष सर्व सगळे कार्यकर्ते इथली सगळे मिळून करतात. चला, या सगळ्या जणी सज्ज आहेत. आता या 10 जणींपैकी कोणत्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार हे बघणार. त्यासाठी हा पहिला खेळ. बरं, हे जे चित्र आहे जे माझ्या पाठीमागे आहे याचे 16 समान चौकोन केलेले आहेत. त्यामुळे ते 16 चौकोन अचूक जर एकमेकाला जोडले गेले तर असं चित्र तयार होणार आहे. या 2 गटांपैकी सगळ्यात आधी जो गट हा खेळ पूर्ण करणार तो गट पुढच्या खेळात दाखल होणार. म्हणजे त्या 5 जणी पुढच्या खेळात दाखल होणार आहे. काय वाटतं आज काय होईल असं? आमचाच ग्रुप जिंकेल असं वाटतंय. म्हणजे ह्या 5 जणी? हो. बघा तुम्ही काय करायचं ते. हा, का असं का वाटतंय तुम्हाला तुम्ही 5 जणी जिंकाल असं? नाही, असं वाटतंय आम्ही पटपट लावू असं वाटतंय. हो, त्यांचं काय म्हणणं आहे त्यांना विचारा. आमचं तेच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? की आम्हीच लावू. बरं, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, माझी मुलगी लहान असल्यामुळे मी सतत तिच्यावर ते गेम्स खेळतच असते, पझल्स. तुम्ही लहान असताना तुमच्यासाठी ते खेळ आणले होते का हो कधी आई बाबांनी? नाही, एवढं आठवत नाही आता. तेव्हा मग तुम्ही कुठले खेळ खेळायचात तेव्हा? तेव्हा बाहेर आउटडोर जास्त गेम्स खेळायचं, म्हणजे लंगडी, पकडापकडी, लंगडी. आणि आता हे पझल. आता हे पझल्स म्हणजे लहान मुलं, आता नवीन मुलं, त्यांना पझल्स कॉम्प्युटर ह्याच्यामध्येच इंटरेस्ट, त्यामुळे ते सतत खेळत असतात. त्यामुळे त्यांना आम्ही थोडे हेल्प करत असतो. मग तुम्हीच खेळता की मिस्टर पण खेळतात? डिपेंड्स. मिस्टर असतील घरी तर आम्ही तिघही मिळून खेळतो. बरं, यांच्या घरात खेळत चालू असतात म्हणजे. त्यांचं काय म्हणणं आहे? तुमच्या घरी कोण कोण असतं? मी, सासरे आणि दीर आणि सासू आणि हे सगळे, म्हणजे मोठं कुटुंब आहे. खेळत नाही पण. तुम्ही खेळत नाही? मग तुम्ही काय करता घरी? हे मी भावाच्या मुलीबरोबर खेळली. मग खेळलायत ना हो, कधीतरी? खेळलीये. कोणाबरोबरही काय असे ना, हा खेळ खेळलेला आहात हो. तुम्ही. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या 2 मुली आहेत. आम्ही म्हणजे मुली खेळत असताना लक्ष देते. अच्छा, तुम्ही लक्ष द्यायचं. हा, मग लक्ष आज देते. तुम्ही बघत बसणार आहात का? नाही, मदत करणार? खेळणार आहे. मग त्यातल्या त्यात तुमच्या 5 जणींपैकी कोण चुकवण्याचा प्रयत्न करेल असं वाटतं तुम्हाला? सर्वजण मिळून आम्ही चुकणार आहोत. नाही चुकणार, बरोबर खेळणार. बरोबर खेळणार. चला, तुम्हा 5 जणींना शुभेच्छा आहेत. बघूया या खेळात काय होणार. जरा इथे काय म्हणतात ते ऐकूया ना. तुम्ही रागाने का बघताय? नाही हो, रागाने. मला वाटलं माझ्याकडे रागाने बघतायत की काय. काय होईल? तुमचा गड जिंकेल असं वाटतंय? आमचा गोड जिंकेल असं आम्हाला वाटतंय. का? कारण काय माहिती त्याच्या पाठीमागे? थोडा कॉन्फिडन्स आलाय आता आम्हाला. कॉन्फिडन्स आलाय? हो. कसला? कॉन्फिडेंटली या चुकवणार याचा? नाही, चुकवणार नाही. मग बरोबर करणार आम्ही. नक्की? नक्की. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही तो जरी गट जिंकला तरी चालेल, हा गट जिंकला तरी चालेल, कारण मिळून काय केसरी मंडळच आहे म्हणून काही प्रश्नच नाहीये. मग त्यापेक्षा तुम्ही जाल तर बरोबर. नाही, आम्ही प्रयत्न करणार. प्रयत्न करणार. असा खेळ खेळलात कधी तुम्ही? नाही, कधीच नाही. पण ही फळं बघितली आहेत का तुम्ही? साधारण ती बरोबर आज जोडता येतील असं वाटतंय? प्रयत्न करूया. प्रयत्न करणार आहात तुम्ही. बरं, तुम्ही काय करणार? ह्या प्रयत्न करणार तुम्ही? आम्ही पण प्रयत्नच करणार. तुमचं काय म्हणणं?
आम्ही जिंकणार, आमचाच गटच जिंकणार. कसं काय ते? आम्ही नीट बघितलंय लक्षपूर्वक. तुम्ही लक्ष देऊन हे बघितलेलं सगळ्या आहे. मिळून. बरोबर उलट कसं लावायचं ते आता नाही, करणार. सरळ कसं लावायचं. चला, म्हणजे मी एका बाबतीत इतका कॉन्फिडंट आहे की मला माहिती आहे की काही जणी मुद्दाम चुकवण्याचा प्रयत्न करणार. कसं चुकीचं लागेल यावरती, कारण ह्या बघा अशा हुशार आहेत ना सगळ्या जणी. आता तुम्ही बघालच. 1 2 3. चला, वेळ सुरू झालेली आहे. तुमचं चालू राहू द्या 1 महिनाभर. गणपती बाप्पा. आणि हा गट पुढच्या खेळात दाखल झालेला आहे. अभिनंदन. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की यांनी एवढ्यासाठीच हे केलं नाही, कारण यांच्याकडे शेवटच्या दिवशी फळांचा प्रसाद करणे ही जबाबदारी असल्यामुळे त्या चिरतच बसल्या आहेत. आता या 5 जणींमधून कोणत्या एक वहिनी पुढच्या खेळात जाणार, ज्या पैठणीच्या खेळात दाखल होणार ते बघूया. त्यासाठी हा पुढचा खेळ. चला, या 5ही जणी आता सज्ज आहेत पुढच्या खेळासाठी. खेळ सोपा आहे, पण जितक्या वेगाने हा खेळ पूर्ण करायचा आहे त्याचबरोबर थोडंसं लक्षही त्या खेळाकडे असणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, यामध्ये तुमच्या समोर असलेल्या अनेक दुर्वांच्या जुड्या त्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि फक्त 11 दुर्वांच्या जुडीचा हार तुम्हाला पूर्ण करायचा आहे. हां, त्यामुळे व्यवस्थित घाई करू नका. 11 दुर्वांच्या जुडीचा हार या 5 जणींपैकी सगळ्यात आधी व्यवस्थित हार पूर्ण करून ज्या वहिनी असा हातात पकडणार त्या वहिनी पैठणीच्या खेळात दाखल होणार. आता या 5 जणींपैकी तो मान कुणाला मिळणार ते आता आपण बघणार आहोत. 1 2 3. दुर्वाच्या जुडीचा हार. चार 5 6 7 8 9 10 11. अभिनंदन, अभिनंदन. थांबा, बाकीच्यांनी पण काय केलंय ते जरा बघू द्या ना. काही जणींनी तोरण केलेलं आहे. वेगवेगळे हाराचे प्रकार संपूर्ण जगभरात कुठेही मिळणार नाहीत एवढे. आता हे काय असतं हे? नाही, जरा दाखवा तरी. नाही ना, बघू द्या ना. हे काय आहे म्हणजे? हार आहे, हार. पण यांनी हार मानली नाही, पण शेवटपर्यंत हार करत. तुमचं बघू काय आहे? वा वा, स्पेशल हार आहे ते. बघू तुम्ही काय केलंय. वा, तुमचं काय हो? छान छान, मस्त. अशा पद्धतीने. पण हा जो काय हार आहे ह्याला परदेशात फार मागणी. नाही, पण हा हार खूप छान केला, कारण त्यांचं जे काय चाललं होतं ना ते मलाच कळत होतं इथे उभा असल्यामुळे. पण त्या मानाने आपण बराच मोठा हार करण्यात यशस्वी ठरलात. तर अभिनंदन. या श्रुती बोडस वहिनी आता पैठणीच्या खेळामध्ये दाखल झालेल्या आहेत. अभिनंदन.